सांगलीत सावकार मंडळाचा राष्ट्राभिमान जागवणारा ऑपरेशन सिंदूर देखावा लोकप्रियतेच्या शिखरावर। गणेशोत्सव म्हटला की सांगलीकरांच्या उत्साहाला वेगळीच उभारी मिळते। शहरातील विविध मंडळाकडून उभारण्यात येणारे गणरंग व सामाजिक, ऐतिहासिक आणि राष्ट्रभक्तीपर देखावे पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी होत आहे। यंदा सावकार मंडळाने ऑपरेशन सिंदूर हा देखावा सादर केला। महेंद्र चंदादे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। महेंद्र चंदादे यांनी सावकार मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक करताना ऑपरेशन सिंदूर हा देखावा राष्ट्राभिमान वाढवणारा असून अत्यंत उत्कृष्ट असा झाला आहे। अशा प्रकारचे देखावे तरुण पिढीला प्रेरणा देणारे असतात। गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजात देशभक्ती, ऐक्य आणि चांगले संस्कार पसरवण्याचे कार्य या मंडळामार्फत होत राहावे असे सांगितले। सांगलीचा आराध्य दैवत गणपती आणि आपण पाहताय की अखंड देशामध्ये गणेशोत्सव खूप उत्साहात साजरा होत आहे, परंतु सांगलीची एक विशिष्ट परंपरा असलेलं सावकार गणपती यांच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेला जो देखावा आहे तो अत्यंत देश अभिमान वाढवणार आहे। कारण आपण पाहिलं की पाकिस्ताननं प्रत्येक वेळी आपल्यावर भ्याड पद्धतीचा हल्ला केला, परंतु त्या हल्ल्याला एक सुंदर प्रत्युत्तर या ठिकाणी आपल्या देशाच्या नेतृत्वानं दिलं आणि अत्यंत कर्तृत्ववान पद्धतीनं या ठिकाणी आपल्या सैन्याने ह्या पाकिस्तानच्या विरुद्ध लढा दिला आणि त्या लढ्याला नाव दिलं मिशन सिंदूर। आणि खऱ्या अर्थानं एवढ्या सुंदर पद्धतीने या ठिकाणी तो देखावा दाखवण्याचं काम या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष व आमचे सहकारी माननीय अजिंक्यराव पाटील यांनी करून दाखवलं। खऱ्या अर्थानं त्यांनी व त्यांच्याबरोबर असलेले हे सर्व सवंगडी खूप सुंदर पद्धतीनं सालाबादप्रमाणे अत्यंत उत्साहात या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतात। प्रत्येक वेळी एक नामांकित मंडळामध्ये यांची एक वेगळी ओळख या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं एवढ्या चांगल्या कार्याला आमच्याकडून सर्वांकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत। अशाच चांगल्या पद्धतीनं सांगलीकरांसाठी व गणरायासाठी यांनी काम करावं या शुभेच्छा या ठिकाणी देऊन टाकतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी बोलताना अजिंक्य पाटील म्हणाले की गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून समाज जागृती, संस्कार व राष्ट्रप्रेम रुजवणारा आहे। नवीन कार्यकर्त्यांची पिढी तयार होत नसल्याने अनेक मंडळे अडचणीत येत आहेत, त्यामुळे समाजाने एकत्र येऊन मंडळांना उभारी द्यायला हवी। देशाच्या नागरिकांना योग्य संस्कार देणारा हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा व्हावा यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यायला हवे। सांगली, पुणे आणि मुंबई ही गणेशोत्सवाची ऐतिहासिक केंद्रे आहेत, त्यात सांगली ही गणपतीची पंढरी मानली जाते। या वर्षाचा अभिमान आपण जपायला हवा। गणेशोत्सव 2025 आज सांगली शहरातल्या सर्व गणेश भक्तांना या ठिकाणी शुभेच्छा देतो की अत्यंत शांततेने चांगल्या पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करण्यात आला। सावकार गणपतीने यावेळी ऑपरेशन सिंदूर हा देखावा साजरा केलेला आहे। अनेक मंडळं काम करतायत, लोकांचा प्रतिसाद आहे, परंतु एक खेदजनक गोष्ट म्हणजे नवीन कार्यकर्ते तयार होत नाही आहेत आणि त्यामुळं बरीच मंडळं बंद होण्याच्या मार्गावर आहेत। परंतु अजित सूर्यवंशी असू देत, मी स्वतः अजिंक्य पाटील असू दे, अशोक शेठ असू देत, दीपक कापले असू देत, आमच्या मंडळाचे अध्यक्ष, बाकीचे लक्ष्मीनारायण मंडळाचे लोक असू देत, या लोकांनी एक धोरण अवलंबलेली मंडळं बंद करू नका, हा उत्सव साजरा झाला पाहिजे। लोकमान्य टिळकांनी हा चालू केलेला उत्सव हा देशाभिमान वाढवणारा,
सर्व समाजामध्ये एकी निर्माण करणारा आणि देशाच्या नागरिक चांगल्या पद्धतीनं संस्कारमय घडावा यासाठी उद्देश ठेवून लोकमान्य टिळकांनी चालू केलेलं आहे। त्यामुळे आम्ही सर्व जे मंडळांना अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी जातो, त्यांच्या अडचणी दूर करतो आणि त्यांना आवाहन करतो की नाही, हा उत्सव मोठा करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आणि हा उत्सव देखावे साजरे झाले पाहिजेत। वेगवेगळ्या विषयावरचे देखावे सादर करायची सांगलीची परंपरा आहे। मुंबईनंतर पुणे आणि पुण्यानंतर सांगली देखाव्याची परंपरा असलेलं महाराष्ट्रातली ही 3 शहरं आहेत आणि हा इतिहास फार मोठा आहे। सांगली ही गणपतीची पंढरी आहे। विजयसिंहराजे पटवर्धन असू देत, युवराजसाहेब असू देत, यांनीही या पंढरीमध्ये काम करत असताना गणपती मोठ्या प्रमाणात साजरा करतात, उत्सव साजरा करतात। पण एकच आहे की आता तरुण कार्यकर्त्यांनी तयार झालं पाहिजे। मोबाईलमधला जो आपला वापर आहे तो कमी करून कमीत कमी या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोबाईल बाजूला ठेवून खांद्याला खांदा लावून तरुण कार्यकर्त्यांनी या मंडळांच्या पाठीशी राहून त्यामध्ये काम केलं पाहिजे। वर्गणीदार, जाहिरातदार, देणगीदार ही मंडळी अत्यंत खुशीनं या ठिकाणी मंडळाच्या पाठीशी राहतात, मंडळाला आर्थिक मदत करतात। जाहिरातदारांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे की हा उत्सव जोरात होण्यासाठी ते या ठिकाणी मंडळांना सहकार्य करत असतात। त्यांचेही या ठिकाणी मी आभार मानतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगलीकर जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो गणेशोत्सवाच्या आणि येणारं वर्ष हे त्यांना सुखसमृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्यदायी जावं एवढी श्रीचरणी प्रार्थना करतो। वेगानं 500 किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेल्या स्काल्प क्षेपणास्त्रांसह सज्ज असलेल्या राफेल विमानांनी भारतातून उड्डाण केलं। भारतीय हवाई दलानं या उत्सवास मंडळाचे अध्यक्ष दीपक कापले, गजानन खरात, संतोष सूर्यवंशी, दीपक शिंदे, अण्णा बनकर, यशवंत माळी, नंदू माळी, अशोक शेठ, राजू शेठ, अनिल तामगावे, राजू मुळीक, सचिन पाटील, अनिल शेटे, पिंटू मुळे, पार्थ शिंदे, निलेश माळी, बंडू तामगावे, क्षितिज शेठ, दादासाहेब मुळे, मनोज माळी, निखिल माळी, स्वप्नील माळी, वैभव वडर, मंगेश वडर आदी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।